सर आयज तुमची मिटींग आशिल्ली स्पेशली टू ऑन दीस पोटेटोज बायर्स एंड सेलर्स मीट कितें डिस्कशन जालें आनी कितें हितून निकाल येयलो? उत्तर प्रदेशाच्या गव्हर्मेंटातले हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन मार्केटिंग फेडरेशन ह्या डिपार्टमेंटान आमकां एप्रोच केल्ले. म्हणजेच आमचे जे गोंयचे एग्रीकल्चर प्रोड्यूस आनी लायफस्टॉक मार्केटिंग बोर्ड जो आहा ताका कॉन्टॅक्ट केल्ले तेंच्यांनी आनी असो एक बायर सेलर मीट गोंयांत घडोवन हाडुया अशें तेंच्यांनी थारायल्लें. म्हणून ती आयज बायर सेलर मीट आयज हांगासर घडोवन हाडली आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या कॉन्फरन्स रुमान. आनी आयज त्या बायर मिटान म्हणजे तेंचे मॅनेजींग डायरेक्टर येयल्ले कॉर्पोरेशनाचे, तशेंच बोर्डाचे तेंचो उत्तर प्रदेश कॉर्पोरेशन हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन उत्तर प्रदेश हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन मार्केटिंग फेडरेशनाचे, तशेंच तेंचो बोर्ड आसता एग्रीकल्चर प्रोड्यूस बोर्ड जो आसता तेजो MD येयल्लो आनी तेंचे सेलर्स येयल्ले म्हणजे शेतकार येयल्ले ह्या बायर सेलर मिटान पार्टिसिपेट जावपाक. आनी आमचे गोंयचे सगळे नामांकीत अशे परचेसर आहले, डिलर्स आहले. आनी द टॉपीक वॉज ओन्ली सेल ऑफ पोटॅटो फ्रॉम UP इन गोवा. ओके. जो उत्तर प्रदेशाक बटाटो तयार जाता, उत्पादन जाता, तो गोंयांत सेल करपाक लागून असो एक हे चर्चा आसली. आनी ते चर्चेन सहभागी जावपाक लागून आमचे गोवा एग्रीकल्चर प्रोड्यूस आनी लायफस्टॉक मार्केटिंगाचे चेअरपर्सन श्री प्रकाश वेळीपूय आसले. हो उद्देश कितें आसा की जो आमकां बटाटो आमी आतां बेळगांवसून हाडटा किंवा कोल्हापूरसून हाडटा, तो डायरेक्टली समजा जर आमकां उत्तर प्रदेशाकसून येयलो जाल्यार तो सवाय आमकां गोंयकारांक मेळोंक शकता. आनी बरो क्वॉलिटीचो जर दिलो जाल्यार तेजे सेल आहा तो गोंयांत वाडोवंक शकता. अशा हेतून तेंच्यांनी प्रयत्न केल्ले. आमकां आयज गोंयांत 2 टायपचे वरायटीज लोक पसंत करता. एक म्हणजे इंदोर बटाटो आनी एक आसता आग्रा बटाटो. आमच्या गोंयांत जी ग्राहकांची जी आवड आहा ती चडशी इंदोर बटाट्याक आहा. आनी हेंच्या कडेन ते इंदोर बटाट्याचे बियाणे आसा काय ना हें तेंच्यांनी आमकां सांगचें पडटलें. आनी ती क्वॉलिटी जर आसली आनी ते जर प्रोड्यूस करून आमकां जर सप्लाय करूंक शकले विथ अ गूड रिजनेबल रेट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो भाग आसा की हय उत्तर प्रदेशाकून धाडप आनी बेळगांवसून धाडप, हितून ट्रान्सपोर्टेशन जें वाडटलें, हितून तो कॉस्ट तेंच्यांनी जर पर केजी हेजेर बटाट्याचेर बेर करपाक शकता ते, आनी विथ अ लोवर रेट आमकां जर हांगा सप्लाय करूंक शकता जाल्यार वी कॅन थिंक ऑफ सेलिंग दॅट बटाटास. आतां हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाचो हितून रोल कितें आसलो, हॉर्टिकल्चराक जास्तीत जास्त 20 ते 25 टन बटाटो पर डे आमकां लागता. म्हणून आमी एज अ मेजर सेलर ऑफ पोटॅटो म्हणून ते आमचे कडेन एप्रोच जाल्ले. आनी त्या उद्देशान आमी बाकीचे जे सप्लायर डिलर्स आहा गोंयांत तांकांय बी आपयल्ले. सो गोंयचे कितले जाण आशिल्ले का ब्रदर? 15-16 डिलर्स जे आहा न्हू गोंयचे मुख्य ते पार्टिसिपेट जाले. तेंचे कितले येयल्ले? तेंचे फार्मर्स येयल्ले. फार्मर्स कितले? फार्मर्स येयल्ले 10-12 तेंचे फार्मर्स आसले, मेन प्रोड्युसर्स. मेन आतां हॉर्टिकल्चरा कडल्यान सप्लाय करतात ही गव्हर्मेंट तर्फे जाली, पूण आयज तुमी बायरूय येयल्ले म्हटल्यार डिफरंट गोंयचे बायरूय येयल्ले आयज म्हटल्यार. सो टोटल गोंयचे डिलर्स येयल्ले जे विकते घेतले. हय. सो ते तेंचे सप्लायर येयल्ले. टोटल बटाटे कितले लागता गोंयांत? पूर्ण गोंयांत म्हाका दिसता तसो अंदाजे 100 टन बटाटो लागता पर डे. पर डे. आनी वो वेगवेगळ्या राज्यांसून येता. ना पूण सद्याक तुमी तो 100 टन जाता तुमकां दिवपाक? हय, जे सप्लाय आहा न्हू ते वेगवेगळ्या राज्यांसून येता. थोडे बेळगांवसून येता, थोडे महाराष्ट्रांसून येता, कर्नाटका महाराष्ट्रा हे राज्यांसून आमकां सप्लाय येता. आनी आमकां एज अ हॉर्टिकल्चराकूच जे येता न्हू ते 20 ते 25 टन आमकांच लागता. सो तुमी आतां कितें तेणी प्रपोजल कितें म्हणलां आनी तुमी कितें सांगलेलें आहा तांकां? आमच्या गोंयांत जर हो बटाट्याचे जर हें आसा आवड आसा लोकांक, कितें आसता इंदोर बटाटो हो चड प्रमाणान लायक जाता गोंयांत, लायक करता लोक. वेरेज जो आग्रा बटाटो आसता न्हू तो खावपाक मातसो गोड लागता आनी तेजे टिकाऊपणा चड उरना, बर्डिंग जे जाता न्हू रोखडे जाता. अशें जर आसलें जाल्यार तेजो खप म्हणटा तो चड गोंयांत जावचो ना. आतां ते टॅक्निकल डिस्कशनान तेंच्यांनी आयकोन घेतलेले आहा ह्यो गोश्टी
तें आतां कशें कितें ओवरकम जातलें ह्या गोश्टीचेर. ना पण कितले दीस बाद दिला रिवर्ट बॅक करपाक तुमकां हो सांगा बाबा तुमचें कितें आमचे सप्लाय आमी घेवन पळयतले घेतले आमी आनी तेंच्यांनी जसो सप्लाय केलो एट वॉट रेट वी आर गेटींग हें आमी जर आमकां चड जर इकॉनॉमिकल दिसलें बरो फिजिबल जालें हय फिजिबल जर जाता जाल्यार आमी ते कंटिन्यू करतले आनी लोक म्हणजे लोकांनी पसंती करपाक जाय. ओके एज अ हॉर्टिकल्चर चेअरमॅन आयज गोंयान हॉर्टिकल्चर 25% सप्लाय करता बटाटे सो ते फुडें 25 टन. 25 टन म्हणजे 100 टन पर डे लागता म्हटलं सो 25% 100 टन तो गोंयान टोटल लागता. हय सो 25 टन आमच्या हॉर्टिकल्चराक वचून वयता. हॉर्टिकल्चर तो फुडें इन फ्युचर 50 टन मेरेन व्हरपाचो कितें प्रयत्न आसतलो जो हॉर्टिकल्चर सप्लाय करून लोकांक लेस रेटान मेळोंक शकता. हय आतां पसंती जर लोकांची जर आवडली हेजी आग्रा बटाट्याची जाल्यार आमी नॅचरली तो सवाय मेळटा जाल्यार तो हाडून आमी तांकां दिवंक शकता. त्या म्हारग विकून काय फायदा ना. आतां तुमी पळयलां आसतलें फ्रॉम द लास्ट 1.5 years आमी कॉन्स्टंटली रेट्स जे आहा ते आमच्या हॉर्टिकल्चराच्यो सगळ्यांत कमी आसा विथ अ गूड क्वॉलिटी अशें आमी सप्लाय दीत आसा. आतां तुजे कालची सुद्दां रेट आमची तुमी पळोवंक शकता आमी डिस्प्ले करता एवरी डे आमचे रेट ऑलवेज कमी आसता सगळ्या आयटमाचे. हाव हॅज बीन द कॉर्पोरेशन प्रॉफीट ओ मार्जिनल ना आमचे आतां आमी मार्जिनली आमकां जो फंड्स गोवोरमेंटा कडसून रिसीव जालो वी आर लॅकिंग म्हणजे आमकां जी सबसिडायज जो एमावंट आसता सरकारान दिवपाक जाय एवरी इयर तो आमचो फाटल्या कोवीड टायमाचो जो फंड्स आहा अरावंड 12 CR 12 crores जे एमावंट आमकां येवपाक जाय आनी तो येयला जाल्यार डेफिनेटली आमी वी आर इन द प्रॉफीट. येस नाजाल्यार लॉसान ना लॉसान ना सस्टेनेबल येस. आनी दुसरें म्हणजे आतां कितें आहा स्वयंपूर्ण जावपाक लागून आमचो मेन रोल आसा. स्वयंपूर्ण गोवा जावपाक लागून आमी म्हणटा आत्मनिर्भर भारत आनी स्वयंपूर्ण गोवा हो आमचो नारो आसा आनी त्या नाऱ्याक लागून आमी जे झडटा आमच्या गोंयच्या फार्मरांक आमी प्रोत्साहीत करता की तुमी जास्तीत जास्त भाजयो गोंयांत पिकया ज्यो एवेलेबल आसूं शकता. आतां ज्यो खरंच मेळोंक शकना जावंक शकना फॉर एग्जाम्पल बटाट गोंयांत जावंक शकना तेजेर आमी आत्मनिर्भर जावपाक खूब डिफिकल्ट आहा. पण आमी ज्यो गोश्टी पिकोवंक शकता मिरची पिकोवंक शकता चिटकी पिकोवंक शकता वालपापडी पिकोवंक शकता सॉरी आमचे भेंडे पिकोवंक शकता मागीर कॅरट हे सगळे गोश्टी आमी ज्यो पिकोवंक शकता भितून जर आमी भरपूर जर लोकांक जास्तीत जास्त लोकांक पिकोवपाक जर वाव दिलो जाल्यार ते आमकां आयज सस्टेनेबल जावपाक लागून स्वताचे बिझनसूय तांचे वाडटले आनी गोवा आत्मनिर्भर जावंक शकता भाजयेच्या रुपान. अशें कितले आनी आयचो रेकॉर्ड जो आमचो मेंटेन केला न्हू आमी पयला न्हू गेल्या 1.5 वर्सान आमी आत्मनिर्भराच्या वाटेर आसा. गेल्या वर्सा जो आमी पीक केल्ले न्हू आमी बेळगांव सुद्दां धाडलेले आहा. फॉर एग्जाम्पल भेंडे धाडले आमी चिटक्यो धाडल्यो काकडी धाडली अशें आमी केल्लेले जे जास्त हांगासर जाता ते आमी बेळगांव धाडटा म्हणजेच आमी आत्मनिर्भरते कडेन पावता. आतां अश्यो गोश्टीनी जर आनीक जर फार्मर्स आमचे जर फुडें सरले पिकोवपाक आनी स्पेशली आय थँक द फार्मर्स फ्रॉम सावथ गोवा कित्याक तेंच्यांनी बरी लीड घेतलेली आहा. आयज ते पिकोवपाक लागून मिरची झाडां चड पिकता थंयसर भेंडे चड पिकता अशें जर तेंच्यांनी जर आनी सगळ्या नॉर्थ गोवा सावथ गोवा फार्मर्सांनी जर लीड घेतली फुडाकार घेतलो जाल्यार आयज आमकां आत्मनिर्भर जावपाक खूब हेल्पफूल जातलें.